पैलवान आकडी दुधाचा गय. उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गुडघं पुढून तुम्ही सगळ्याच जणी असं कधी गेलायसा फिरायला जायला पाहिजे राव. हे बघा आपल्या बायकांचं कसं संसाराचं राडगाडगं कायम चालूच राहणार ना, ते चुकणार ना संपणार. पण कधीतरी कधी असं वेळ काढून एक दिवस का असं सगळ्यांनी मिळून असा एक दिवस घालवायला पाहिजे. म्हणजे मस्तपैकी दुसऱ्या दिवसापासून परत आपल्या राडगाडग्याला सुरुवात. पाणी तिथं आहे की हो. आपण काय करतो माहिती आहे, आता 10 जणी असलो 10 जणी 5 जणी तयार असतात. 5 जणी कणी स्वतः तर येणार नाहीच, फक्त नावं ठेवणार. आणि त्या 5 जणींना घाबरून ज्या तयार झालेल्या 5 जणी असतात कणी त्या आपण पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. त्यामुळं मला तरी असं वाटतंय कणी जळत राहण्यापेक्षा नावं ठेवत राहण्यापेक्षा एक दिवस सगळ्याजणी मिळून कणी एकत्र मस्ती मजा केलेला कधीही चांगला. आणि माणसाचं काय घेऊन बसलं तर आत्ता आहे तर 5 मिनिटांना नाही, असं सगळं आयुष्य झालेलं आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून कणी एकमेकांना असं ही एकच असं कणी मोमेंट असते जे एकमेकासोबत आपण घालवू शकतो. चला तर तसंच आम्ही आज कणी टेम्पोतनं वनभोजनला चाललेलं आहे. चला तर मी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा कणी आता आम्ही इथं ह्या मंदिराजवळ पोचलेलो. आमच्या गावापासून थोड्याच अंतरावर कणी हे मंदिर आहे. तर तिथं आम्ही गेलो होतो. तर जाताना आम्ही चपाती भात मसाला काय वगैरे सगळ्या बाकीच्या ताईने करून घेतला होता. चपाती भात फक्त प्रत्येकाच्या घरातून आणायचं होतं. जे काय तुम्ही बनवायचं त्याचं आम्ही नॉनव्हेज बनवणार होतं, मटण वगैरे विकत घेतलं होतं. तर ते सगळं इथं आम्ही येऊन बनवणार होतो. तर त्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहे. चला तर बघूया काय काय केलं. मुलाला ठेवीत हो मॅडम. पिशवी नाही, पिशवी मसाला हलवा मसाला मटन रेसिपी चालू आहे. दिल्ली असल्या काय करायचं. अगं देतात वर ते पहिल्यांदा टाकाय नाही. हा आणि कांदा करापला मग बायकाच नाही काय अगं नम्रताई भरली. तसं काहीतरी पार्टी पाहिजे विदाउट जेवणाची. हॉटेलला जेवायचं, लागायचं, एन्जॉय करायचं आणि कुठे फिरायचं आहे. ती कुठं आपण ते हाय कोल्हापुरात गंधर्वला तुम्ही मज्जा आहे. सगळ्यांनी ड्रेस घालून जाऊया. माझ्या जावायचा फायदा होते. चालतंय की कोणतं गाव आहे. गुरु जावाई तिकडे गंधर्वला जावे. ड्रेस घालून जावं लागते. आज का घालायचं नको आज नाही. आज आउट. बॉलिंग करणारीला पण बॉल धरायना आणि बॅट मारणारीला
कॅच येत नसले तरी खेळा, तेवढी हाऊस. ह्याच्यामधनं गेलं की आऊट जरा पुढं वा. उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गुडघं पुढून अभिनंदन. तुम्ही माझा सत्कार सोना चुकी झाली मोबाईल टन 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 जिया बेकरार है, टन टन आज मेरी बूब तेरा इंतजार है, तेरा इंतजार है. हो तुम्ही से कर बैठे टुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी. क्या बताए इश्क में तिला म्हणू लागा की तुमची पार्टी कोण चोट खाए हुए हैं, मौत ने हमको मौत ने हमको वाचलो. तिथं गेल्यानंतर देवीला मंदिरात जाऊन पाया पडून आलो. त्यानंतर इथं चुली वगैरे का मांडलेल्याच असतात, तर लाकडं वगैरे थोड्या जणांनी गोळा केलं, थोड्या ताईने ते मिठातला वगैरे शिजत घातला. त्यानंतर 1-2 खेळ खेळले. त्यानंतर 1-2 ताईंनी इथे येऊन आधेमध्ये येऊन हे सगळं जेवण बनवून ठेवलं. तर आम्ही इथे पहिल्यांदा क्रिकेट, त्यानंतर खो खो, त्यानंतर कबड्डी असं सगळे जे म्हणजे ज्यांना आवडतात की नाही थोडेफार असं खेळ खेळ. मी काय पूर्ण दाखवू शकले नाही. मी तर एवढ्या वाईट पद्धतीनं कबड्डीमध्ये कणी सापडले होते, मला पकडलं होतं. बघितलं असतं असं कणी तर तुमच्या हसून हसून पोटात दुखलं असतं, इतकी वाईट कंडिशन माझी झालेली. तर असं इथं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर आता इथं जेवायला घेतलेलं आहे. जेवण झाल्यानंतर पण आम्ही अंताक्षरी वगैरे खेळलेले. मी पडले ते बाई बसला गोरा पान ग, कोण बाई बसला गोरा पान ग. म्हणाय शेवटला जरा बाई बरंच येते की कोण बसला गोरा पान ग, देव धनगर बाळू मामा ग,
आकडी दुधाचा पैलवान आकडी दुधाचा गय आकडी बाई दुधाचा पैलवान गय आकडी बाई दूध शेताला जायचं लय म्हणतो आम्ही गाणी आता सवय मोडली मुलगी सासले कुणी पाप्यानं नांगरली कुणी पाप्यानं गं. कुणी बाई पाप्यानं नांगरली गं. कुणी बाई पाप्यानं नांगरली गं. बघा बाई तुमची कसली गाणी मम्मी आमची लाजून म्हणत नाही त्यांच्या बायका का म्हणतोय की मी पोळ्या बिळ्या करायला गेला म्हणतोय की पैसे भरते आवाज खडा जरा माझे मोठा माझे सुरुवात आवाज वेगळा नाही जरा वेगळा कोणी पाप्यानं नांगरली ग माझ्या विठ्ठल देवायाची गय गाडी बुक्याची आधारली गाडी बुक्याची गय गाडी बाई बुक्याची आधारली ग गाडी बाई बुक्याची आधारली ग हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे बायका म्हणतात अदू चला तर आमचं वनभोजन इथं संपलं होतं. आता जायची तयारी चालू आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. जर ब्लॉग आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बेल आयकॉन म्हणजे घंटीचं जे बटन आहे ना ते टच करा जेणेकरून माझं यूट्यूबला इथून पुढचे जे ब्लॉग येत राहतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील.